राज्यामध्ये नव्या वाईन शॉपना अजूनही परवानगी दिली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण। सरकार 328 नव्या दुकानांना परवानगी देण्याच्या तयारी। ठाकरे बंधूंची राजकीय युती जाहीर होणं गरजेचं, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल। आता संभ्रम नको। दैनिक सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊत यांचं विश्लेषण। लाडकी बहीण योजनेवरून दत्ता भरणे आणि छगन भुजबळ या मंत्र्यांकडूनही घरचा आहेर। लाडक्या बहिणींमुळे निधी वेळेवरती मिळेना अशी भरणे यांची तक्रार। तर कोणता निधी मिळाला नाही याची माहिती घेणार अजित पवार यांची प्रतिक्रिया। फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नाहीत। संजय गायकवाड यांच्याकडून पुन्हा एकदा आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका। बुलडाण्यामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यावरून गायकवाड यांना संतापनावर। जयंत पाटील यांनी राजीनामा का दिला हे त्यांना विचारणार अजित पवार यांची प्रतिक्रिया। राजीनाम्याची केवळ अफवा असल्याची एकनाथ खडसेंचा दावा। भाजपमध्ये आले तर स्वागत, विखे पाटील यांची ऑफर। गेल्या 7 दिवसांपासून बच्चू कडूंची सातबारा कोरा करा यात्रा सुरू। 150 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये कडूंच्या पायाला जखमा आणि सूज। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कडूंची पायी यात्रा। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड। राष्ट्रपतींच्या कोट्यामधून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती। लोकसभा निवडणुकीमध्ये हरले पण राज्यसभेद्वारे खासदार। लातूरमधील शेतकरी खांद्यावरती नांगर घेऊन मुंबईमध्ये मंत्रालयाच्या दिशेने रवाना। सरकारकडे कर्जमाफीसह विविध मागण्या। ठाण्याहून मुंबईकडे रवाना होताना पोलीस अडवण्याची शक्यता। तमिळनाडूच्या तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाच्या जवळ इंधन घेऊन जाणाऱ्या मालगाडीला भीषण आग। अनेक डबे आगीच्या भक्षस्थानी। सुदैवानं जीवितहानी नाही। हिंदी आणि भोजपुरी बोलेन पण मराठी नाही असं म्हणणाऱ्या मुजोर रिक्षा चालकाला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिला चोप। विरारमध्ये रिक्षा चालकाला मागावी लागली माफी। बीडच्या माजलगावमध्ये 1200 रुपयांसाठी सालगड्याचं अपहरण। मध्यस्थी केलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जंगलामध्ये नेऊन अमानुषपणे मारहाण। 1.5 लाख रुपये लुटून तोंडावरती लघुशंका केल्याचा प्रकार। मुंबईकडून दुबईला जाणारं स्पाइस जेटची विमानसेवा विस्कळीत। रात्री 1:30 वाजताचं दुबईकडे उड्डाण घेणाऱ्या विमानाचा खोळंबा। एअरलाईन्सच्या विरोधामध्ये विमानतळावरती घोषणाबाजी। अध्यात्माचा प्रभाव पडलेल्या रशियाच्या महिलेचा 2 मुलींसह कर्नाटकमधल्या गुहेमध्ये आश्रय। 2 आठवड्याच्या नंतर पोलिसांकडून सुटका। 2017 सालीच संपलाय रशियन महिलेचा भारतामधला व्हिसा।